आज आपण अचानक जळगावला कसं काय आलो हे सांगतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये. जय श्रीराम मित्रांनो, विषय असा होता आपली कटिंग बी खूप वाढली. मम्मी पप्पा म्हणत होते तुला गावाला बी जाणार, एवढे मोठे केस घेऊन काही गावाला जाऊ नको, पहिले कटिंग करून आलो ना रे भाऊ आपण डायरेक्ट दुकानात कटिंग करा. आणि हे दादा म्हणत होते मी ते ब्लॉग बी पाहतो आणि तुला ओळखतो, म्हणून आपण त्या दादाला बी व्हिडिओ घेऊन घेतला. आणि नंतर आपण बसलो कटिंग करण्यासाठी, पण आपली कटिंग कुठे एवढी वाढली आहे रे, तरी बी आपल्याला कटिंग करणी पडते. आणि कटिंग झाल्यानंतर चाललो ना रे भाऊ मी आता घरी. दुसऱ्या दिवशी आपल्याला जाणं होतं भाऊ जळगावला, कारण आपल्याला सीईटीचा सेकंड अटेम्प्ट देणं होता पीसीएमचा. म्हणून आपण पहिले बस स्टँडवर आलो व निघालो डायरेक्ट पहिले मुक्तानगर जाण्यासाठी. आणि भोदोडला येतात दुर्गेश दादा आणि त्याचे मित्र दिसले भाऊ आपल्याला, मग त्यांना पण व्हिडिओत घेतलं. मग आपण मुक्तानगरचं तिकीट काढलं भाऊ, कारण हे बस 1-1.5 घंटा मुक्तानगर मध्ये थांबणार होती. म्हटलं जर दुसरी बस आली फासवाली तर तिच्यात चालले जाऊ. आणि मुक्तानगर मध्ये येऊन पाहत होतं काय दुसरी बस आलीच नव्हती, म्हणून आपण तेच बस पकडले आणि भुसावळचं तिकीट काढलं, कारण हे बस फक्त भुसावळ पर्यंत जाते. भुसावळ पासून आपल्याला दुसरी बस पकडणी पडली. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. नंतर येऊन पोहोचलो आपण भुसावळ मध्ये, आणि भुसावळ मध्ये येतात आपल्याला एसी बस भेटून गेली. या बसचं तिकीट होतं भाऊ 8 वर 2 रुपये, म्हणजे डायरेक्ट 82 रुपये तिकीट लागलं भाऊ आपल्याला भुसावळ जळगाव. नंतर येऊन पोहोचलो आपण जळगाव इच्छादेवी चौक मध्ये, आणि आता चाललो मी आपल्या मामाच्या घरी. उद्या आहे आपला सीईटीचा पेपर, ते बी सकाळी 9 वाजता. म्हणून उद्याच्या ब्लॉग साठी तुम्ही आपल्याला आताच फॉलो करून टाका. भेटू आपण डायरेक्ट पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत फॉलो करून घ्या.